नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय लसावी मसावी वरील पोलीस भरती PYQ प्रश्न. मागील जे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे त्याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला शिकवलेलं समजल्यास आवडल्यास तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगू शकता. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर सर्व टॉपिक वाईज तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सर्व विथ सोल्युशन बघायला भेटतील. तर आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहिला प्रश्न, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण साधं लसावी मसावी कसं काढतात ते बघितलेलं आहे. बघितलं नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि आज आपण थोडेसे त्याचे वेगळे प्रश्न बघणार आहोत. लसावी मसावी म्हणजे दशांशवाले जेव्हा संख्या असतात तर त्यांचे लसावी आणि मसावी कसे काढतात ते आज आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय दिला आहे 0.09 आणि दुसरी संख्या ते दिले 0.5 आणि तिसरी संख्या दिली तर 0.018. तर बघा, पहिले तर आपल्याला दशांश चिन्ह काढून लसावी काढावा लागेल. तर बघा, इथे 2 डिजिट आहेत, इथे 1 डिजिट आहे आणि इथे 3 डिजिट आहेत. तर दशांश चिन्ह काढण्यासाठी सर्वात जास्त डिजिटवाले म्हणजेच किती अंक आहेत तर 3. म्हणून आपण कितीने गुणणार? 1000ने. जर पहिल्या संख्येला गुणलं तर सर्व संख्यांना काय करावं लागेल? आपल्याला 1000ने गुणावंच लागेल. म्हणून इथे किती येणार आहे तर 9000 येणार आहे. पण किती नंतर दशांश चिन्ह तर 2 नंतर. म्हणून इथे काय येणार आहे? पहिली संख्या तर 90 होईल. दुसरी संख्या घेतली तर किती येणार आहे तर 5000 येणार आहे. किती नंतर? 1 नंतर. म्हणून किती येणार आहे? दुसरी संख्या 500 आणि तिसरी संख्या तर 18 आणि 3 0. परंतु किती नंतर? 3 नंतर दशांश चिन्ह म्हणजेच किती येणार आहे तर 18. म्हणून पहिले तर आपल्याला 90, 500 आणि 18चं काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. चला तर लसावी काढू. कितीने देऊ? 2ने देतोय. तर 2ने दिला तर 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 दुने 4, 2 पंचे 10 आणि 2 शून्य 0 आणि इथे किती येणार? 2 नव 18. आता कोणत्या संख्येने जाईल का? तर बघा कोणत्या संख्येने जाईल. आता इथं 9ला जाणार नाही म्हणून 5नेच देऊ आपण. किती? 5 9 45 आणि 5 5 25, 5 0 0. 9ला जात नाही म्हणून 9चा 9 तसाच ठेवला. आता कितीने? 9ने देऊ. 9 1 9, 50 1 50 तसाच ठेवू आणि 9 1 9. मग डायरेक्ट किती येणार आहे? 50च घेऊ. जरी भाग दिला तरी पण 50च येणार आहे. 50 1 50, 50 1 50. म्हणून काय येणार आहे तर 2 गुणिले 5 गुणिले 9 गुणिले किती तर 50. जर सर्वांचा गुणाकार आपण केला तर हे किती होतात? 10 गुणिले किती? 9 गुणिले किती? 50. तर हे किती होतात? 90 गुणिले 50 म्हणजे 9 5 45 आणि हे किती? 2 शून्य 2 शून्य. तर सर्वात जास्त दशांश चिन्ह पण दशांश चिन्ह काढण्यासाठी कितीने गुणलो तर कितीने? 1000ने. म्हणून 4500ला आपण काय करणार आहेत? 1000ने भागणार आहेत. तर दशांश चिन्ह डावीकडे सरकते म्हणजे 4.5 हे उत्तर असेल. नसेल तर त्याचं काय करायचं आहे? आपल्याला दुप्पट करायचं. म्हणजेच किती? 4.5 गुणिले 2 केले तर किती होतात? 9 होतात. तर 9 कुठे आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? पहिलं ऑप्शन म्हणजे 9 हे काय असणार आहे? लसावी असणार आहे. आणि हा कुठे विचारलेला आहे तर SRPF 2 पुणे 21 एप्रिल 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दुसरा काय दिलाय? 0.57 व 9.5 यांच्या लसावी व मसावी काढा. जसं मागे आपण केलं तसंच सेम करायचं आहे. 5.57 गुणिले किती करणार तर 100 करावं लागतील आणि इथे 9.5 गुणिले इथे 100 केला तर इथे सुद्धा 100 करावं लागेल. म्हणजेच किती येणार आहे? 57 आणि इथे किती येणार आहे तर 950 येणार आहे. किती? 950. म्हणून 57 आणि 950चे आपल्याला काय करावे लागतील? अवयव पाडावे
लागतील. तर यांना भाग जाणारी संख्या तर एकमेव कोण आहे? 19च आहे. म्हणून 19 त्रिक 57 आणि 19 पाचा 95 होतात आणि 19 शून्य 0. आता कोणत्या संख्येने भाग जाईल का? तर नाही. 19 म्हणजेच हा काय आला आपला? मसावी आला. म्हणून 19. तर आपण कितीने गुणलं? तर 100ने. म्हणून काय करणार आहे? 100ने भागणार आहे. तर किती येणार आहे? 2 डिजिट डावीकडे म्हणजे 0.19 हा काय येणार आहे? लसावी येणार आहे. 0.19 हा काय येणार आहे? तर मसावी येणार आहे. तर ते कुठे आहे? पहिला आपल्याला दुसरा मसावी दिलेला आहे. तर 0.19 हा मसावी असलेला पर्याय. इथे बघा मसावी नंतर मसावी पण पहिला त्यांनी मसावी दिलेला आहे. मसावी 0.19 आणि लसावी किती येणार आहे? 28.5. हे आपलं चौथं ऑप्शन बरोबर आहे. किंवा तुम्ही 3 एके 3 आणि 50चा तसाच ठेवणार आणि 50 एके 50. तर 19 गुणिले 3 गुणिले 50 यांचा जर गुणाकार केला तर किती होतोय? 19 गुणिले 150 15 9 135 असे. हातचं किती गेले? 35 असे म्हणजे 13 गेले आणि 15 एके 15 अधिक 13 केले तर किती होतात? तर किती होतात? 28 होतात आणि एक हा शून्य आणि किती नंतर आपण कितीने गुणलेलं होतं? तर 100ने गुणलेलं होतं. म्हणून 2 डिजिट डावीकडे म्हणजे 28.5 म्हणून चौथंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न पुढचा म्हणजेच तिसरा, चौथा किंवा इथे पहिलाच आहे. म्हणून जर आपण काय अपूर्णांकांचा लसावी विचारलेला आहे आणि कुठे विचारलेला तर भंडारा 2023ला विचारलेला आहे. जर लसावी विचारलेला असेल तर औसाचा लसावी घ्यायचा असतो आणि छेदाचा काय घ्यायचा असतो? मसावी घ्यायचा असतो. छेदाचा कोण घ्यायचा असतो? मसावी. म्हणजेच 2, 3 आणि 4 ह्यांचा काय घ्यावा लागेल आपल्याला? लसावी घ्यावा लागेल. तर 2 बेक बे 3 एके 3 आणि बेदुने 4. तर 3 आणि 2 किती होतात? 6. 6 आणि 2 किती होतात? 12. म्हणजेच लसावी 12 असलेलं ऑप्शन तर 3 आहे. एक ऑप्शन आपला कट झाला. 5, 10 आणि 15चा आपल्याला काय काढावं लागेल? मसावी. तर ह्याचा मसावी कोण आहे? तर 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15. 5 हा काय आहे? त्याचा मसावी आहे. तर लसावी किती पाहिजे? 12 पाहिजे आणि मसावी किती पाहिजे? 5 पाहिजे. असं असलेलं ऑप्शन कोणतं आहे? तर तिसरं ऑप्शन आहे. म्हणून तेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे 3/5, 3/10 आणि 4/15 याचा लसावी किती असणार आहे? तर 12/5 असणार आहे. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? 1/5, 2/7 आणि 15/9 यांचा लसावी किती आणि कुठे विचारला आहे? तर अमरावती चालक 26 मार्च 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तसाच सेम काय? जर लसावी विचारला असेल तर औसाचा लसावी घ्या आणि छेदाचा काय करा? मसावी घ्या. म्हणजेच 1, 2 आणि 15चा काय घ्यायचा आहे? लसावी घ्यायचा आहे. तर इथे तर 1 येणारच आहे. 1, 2 आणि 15 आणि नंतर 2, 1 आणि 15 आणि इथे शेवटी किती? 15. म्हणजेच किती? 15 दुने 30. 30 लसावी. 30 लसावी आणि मसावी किती पाहिजे? मसावी 5, 7 आणि 9 ह्याचा मसावी असलेली तर एकमेव 1 आहे. म्हणजेच मसावी किती पाहिजे? 1. म्हणून उत्तर काय असणार आहे? 30. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न तिसरा काय दिलाय? 6/7, 5/14 आणि 10/21 यांच्या लसावी काढा. तर अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल तर औसाचा लसावी आणि छेदाचा मसावी. म्हणून 6, 5 आणि 10 यांचा काय काढायचा आहे? तर लसावी काढायचा. तर 2 ने द्या. 2 त्रिक 6, 5ला 5 आणि 2 पंचे 10. मग 3 ने 3 एके 3, 5ला नाही जात म्हणून तसाच, 5ला जात नाही म्हणून तसाच आणि 5 एके 5, 5 एके 5 आणि 5 एके 5. तर किती होतात? 15. 15 दुने 30. म्हणजेच लसावी किती असणार आहे? 30.
तर लसावी 30 असलेला अंश कोण आहे? तर पहिलंच ऑप्शन आहे. म्हणून आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पहिलंच ऑप्शन 30/7 हेच आहे आपलं उत्तर. आणि कुठे विचारलेलं आहे? तर यवतमाळ जिल्हा 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? मसावी काढा. मसावी काढण्यासाठी अवसांचा काय घ्यायचा असतो? मसावी आणि छेदाचा काय घ्यायचा असतो? लसावी. तर 9/10 आहे, 12/15, 18/25 आणि 21/30 आहे. तर कुठे विचारलेला आहे? तर SRPF 18 कटोल नागपूर 23 जुलै 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर पहिले तर आपण मसावी काढू, कारण की मसावी आणि लसावी काढावाच लागेल आपल्याला. म्हणून 9, 12, 18 आणि 21 एक अवसांचा आपण मसावी काढू. तर किती असणार आहे? 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 सक 18 आणि 3 7 21. म्हणजे 3 हा काय असणार आहे? तर मसावी असणार आहे. आणि लसावी कोणाचा काढणार आपण? 10, 15, 25 आणि 30. तर काढायचा असेल तर कितीने भाग देऊ आपण? 5ने जाईल. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 5 25, 5 सक 30. आता कोणत्या संख्येने जाईल? तर 2 देऊ. बे क बे 3ला जात नाही. 5 एके 5 तसाच बे त्रिक 6. परत 3ने देऊ. 3 एके 3, 5चा 5 आणि 3 एके 3 आणि इथे किती येणार आहे? 5. म्हणजेच किती येणार आहे? 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 5 5 25 आणि हे किती? 6. म्हणजेच 25 गुणिले 6 केले तर किती होतात? 150. म्हणजे 150 हा काय असणार आहे? लसावी असणार आहे. म्हणजेच 150. पण आहे का उत्तर? ऑप्शनमध्ये नाही. इथे 3/50 आहे. म्हणून 3 एके 3, 3 5 15. म्हणजेच 1/50 असलेलं उत्तर आपलं बरोबर आहे. आणि इथेच आपला हा व्हिडिओसुद्धा संपलेला आहे. तुम्हाला जर आवडलं असेल, शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा. मित्रांनासुद्धा शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.